हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी अनेक सायास न करीन धरियास होईन उदास सर्व भावे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी होय सांगू ऐसी तुका म्हणे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी समचरण सरोज सांद्र जगन निहित पानी मंडनम मंडना तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवद हासम विठ्ठलम चिंतयामि Yeah.
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेश भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आत्यत्रय जननी देवाची योन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं भजे व्रजे कमण्डलं समस्त पापखण्डनं स्वभक्त चित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपिच्च गोचमस्तकं सुनाद वेणुमस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं मनोजगर्वमोचनं कृष्णाललोचनं विधुत्तमोपशोचनं नमामि पद्मलोचनं करारविन्द्रभूधरं कितावलोकसुन्दरं महेन्द्रमानदारणं नमामि कृष्णवारणं नमामि कृष्णवारणं नमामि कृष्णवारणं करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरये मुरारे हे नाथ नारायण वासुदेव जीव हे पिबस्वा मृतमेत देव गोविंद दामोदर माधवेति विक्रेतु कामा किल गोपकन्या मुरारी पादार किल चित्तवृत्ति सत्याधिकं मोह वशाद उच्योद गोविंद दामोदर माधवेति जय जय श्री राधा जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। सभी ने हाथों से ताली और मुख से चिंतन करना है। और हाँ, आज का कीर्तन हिंदी होगा क्योंकि मध्य प्रदेश से आए हैं। क्या जाने कोई क्या जाने वर्ती आता क्या समझे कोई क्या जाने क्या जाने कोई क्या जाने वो मेरी लगी शाम समझी ये दुनिया क्या जाने 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 वो मेरी लगी शाम समझी ये दुनिया
दुनिया क्या जाने। मेरे लगी सावधानी, ये दुनिया क्या जाने। ये दुनिया क्या जाने, क्या जाने कोई क्या जाने, क्या जाने कोई क्या जाने, क्या जाने कोई क्या जाने, कोई क्या जाने। मुझे भी लगाया, मुझे भी लगाया, मुझे भी लगाया, ये दुनिया क्या जाने। मुझे भी लगाया, ये दुनिया क्या जाने। मुझे मिल गया, मुझे मिल गया तुमको में, ये दुनिया क्या जाने। मुझे मिल गया तुमको में, ये दुनिया क्या जाने। कभी लगी मैंने शाम की जब से, लगी मैंने शाम की जब से, वही बावरी दो तब से, बावरी दो तब से, बांधी प्रेम की डोर मोहन से, बांधी प्रेम की डोर मोहन से, नाता तोड़ा मेरे जग 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 से। यह कैसी पागल थी दुनिया, कैसी पागल थी दुनिया का जाने। कैसी पागल थी दुनिया का जाने, कैसी पागल थी दुनिया का जाने। मुझे लगी ये दुनिया क्या जाने, ये दुनिया क्या जाने। मुझे लगी मुझे ये दुनिया क्या जाने, ये दुनिया क्या जग से। यह कैसी पागल थी ये दुनिया क्या जाने। मेरी लगी शाम संग थी ये दुनिया क्या। मोहन की सुंदर सुरतिया, जरा डोळे लावा बरं, डोळे लावा, देवाचं स्मरण करा। मोहन की सुंदर सुरतिया, मन में बस गई मोहन मूर्तिया। लोग कहे रे मुझे भये बावरिया, हो जाऊं मैं तेरी रे सावरिया। यह कैसी निकोड़ी थी ये दुनिया क्या जाने। यह कैसी निकोड़ी थी ये दुनिया क्या जाने। ओ मैं तो प्रेम नगर की बंजार, व्रत जप तप साधन क्या जाने है। मैं तो श्याम के नाम की दीवानी, व्रत जप तप बंधन क्या जाने। हम ब्रज की भोली गवारनिया, हम ज्ञान की उलझन क्या जाने। मेरी और मोहन की बातें, मेरी और मेरे श्याम की बातें, वो जाने या मैं जाने। क्या समझे कोई क्या जाने, क्या समझे कोई क्या जाने। मुझे मिल गया, मुझे मिल गया, मुझे मिल गया पागल थी ये दुनिया क्या जाने। मेरी लगी शाम संग से ये दुनिया क्या। श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुर सुधारी। बरनहु रघुवर विमल जसु, जोदायक पदचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु क्लेश विकार। चले आना जी पवन कुमार, हमारे हरि की रतन में। चले आना पवन
कुमार हमारे हरि कीर्तन में हमारे हरि कीर्तन में भगवान कुमार हमारे हरि कीर्तन में चले आना जी भगवान कुमार हमारे हरि कीर्तन में चले आना जी भगवान कुमार हमारे हरि कीर्तन में चले आना जी भगवान कुमार हमारे हरि कीर्तन में हो जी भगवान कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी बोला लखन जी बोला राम जी बोला लखन जी बोला राम जी बोला नारी लखन जी बोला राम जी बोला नारी लखन जी बोला नारी साहबरिया हमारे हरि हमारे हरि हमारे हरि जय 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 हनुमान कुसारी कृपा करहु गुरुदेव कवन तो काज कठिन जग मारे जो नहीं होई तात मंगल भवन घेईन मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग सकल संत कंठभूषण संत हृदय सम्राट अनंत कृपा विभूषित भगवत पूज्यपाद अलौकिक ज्ञान तत्परता अलौकिक काव्य तत्परता अलौकिक सामर्थ्यता प्राप्त संत तेजोनिधी वैराग्याचं रसिकत्व प्राप्त संत हिंदू धर्माचे जनक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू असणारे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणांचा अतिशय उत्कृष्ट अभंग असून या अभंगाद्वारे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय प्रतिज्ञा करतात विठ्ठल घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी किमकारणानिमित्त या ठिकाणी आपण जमलेले आहात सर्वांना ज्ञात आहे कीर्तनामध्ये उपस्थित भक्तिमती माता प्रभुप्रिय सज्जन आपण सर्वांच्या हृदया अंतर्गत विराजमान असणाऱ्या त्या चैतन्य रूपी परमात्म्याला मी वंदन करतो नमन करतो आणि सेवेला पुढे नेतो विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला साऊंड सिस्टीम खूपच सुंदर आहे महाराजांनी मला सांगितलं मी आल्या आल्या महाराजांना सांगितलं 3-4 कथा कंटिन्यू चालू आहे एकही दिवस घरी नसताना कंटिन्यू श्रीमद भागवत कथा शिव महापुराण कथा सुरू आहे त्यामुळे 4-4 तास दिवसा कथा करायची रात्री कीर्तन करायचे राहुल बाबा तुमच्या माहितीसाठी सांगतो मी कथा करत असताना कीर्तन कधीच घेत नाही रात्रीचं कारण त्रास होतो खूप पण हे आपल्या प्रेमास्तव आपल्या आदेशावरून आणि श्री हनुमानजी महाराजांच्या कृपा प्रसादाने ही सेवा मला प्राप्त झालेली आहे ही सेवा मी त्यांच्या चरणावरती रुजू करणार आहे ही सेवा मला माझ्या हनुमानजी महाराजांनी दिली आहे हनुमानजी महाराज कशा आहे माहिती का तुम्हाला तुम्हाला धन पाहिजे का तुम्हाला ऐश्वर्य पाहिजे का तुम्हाला सिद्धी पाहिजे का
तुम्हाला कृपा पाहिजे का? जर तुम्हाला हे सर्व पाहिजे असेल तर एकदा हनुमानजी महाराजांच्या शरणामध्ये या. कारण ते कसे आहे? अष्टसिद्धी नौ निधी के दाता असवर दीन जानकी माता. अष्टसिद्धी नवनिधी के दाता असवर दीन जानकी माता. 8 सिद्धी आहे, 9 निध्या आहे. निधी म्हणजे धन. ज्याला धन पाहिजे असेल, ज्याला सिद्धी पाहिजे असेल, त्यांनी एकदा तरी हनुमानजी महाराजांकडे यायचं, मागून बघायचं. नाही दिलं तर एक चौपाई म्हणायची. ती चौपाई जर हनुमानजी महाराजांसमोर तुम्ही म्हटली तर समजायचं तुम्हाला जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्त होईल. ही चौपाई नोट करा. कशी आहे ऐका. गोस्वामी तुलसीबाबांनी सुंदरकांडामध्ये ती चौपाई म्हटली आहे. म्हणजे निळोबारायण महाराजांना ती पाठ असेल. कवन सो काज कठीण जग माही जो नहीं होई तात तुम पाही. हे हनुमानजी महाराज, हे मारुति नंदन, हे केसरी नंदन, हे बजरंग बली, आपके लिए वो कौन सा कार्य है जो असंभव है? प्रभु इस दास का छोटा सा कार्य है, इतना कर दो. या चौपाईला जर तुम्ही 108 वेळा तिळाच्या तेलाचा दिवा लावून हनुमानजी समोर म्हटलं तर तुमचं काम सिद्ध होते. ओम हम हनुमते नमः या मंत्राचा जप केल्यानंतर हनुमानजी महाराज प्रसन्न होतात आणि तुम्हाला जो वाटेल तो वरदान द्यायला हनुमानजी महाराज तत्पर आहे. कारण हनुमानजी महाराज आजही कीर्तन ऐकताय, कीर्तन श्रवण करताय. आइए महाराज विराजिए कथा करू मति अनुसार. आइए महाराज विराजिए. खूप आवाज पडलाय राहुल बाबा, आज गोड करून घ्या एवढी सेवा. आवाज खूप पडलाय माझा, पण मी आहे. निळोबा महाराज आहे, आमचे योगेश महाराज आहे. तीन सूर्यवंशी आहे. तीन सूर्यवंशी. मृदंगाला आमचे हरिभक्ती पारायण आदरणीय आमचे परममित्र सचिन महाराज यादीच. महाराष्ट्रामध्ये नामांकित मृदंगाचार्यांमध्ये त्यांची यादी, महाराज त्यांच्या नावाची यादी आहे. असे आदरणीय आमचे सचिन महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे कीर्तनाला गायनाला साथ देणारे आमचे आदरणीय आमचे ज्येष्ठ बंधू, आमचे ज्येष्ठ गुरु भ्राता, आमचे मार्गदर्शक असणारे आमचे निळोबाराय महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे ज्येष्ठ भ्राता, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू असणारे योगेशजी महाराज सूर्यवंशी या ठिकाणी आहे. पगार महाराज आहे आणि हे सर्व भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी सोपदार खूप चांगले लाभलेले आहे. कारण सोपदार असेच पाहिजे, हो हसत खेळत राहणारे. आमचे बाबा प्रत्येक कीर्तनाला जिथे भेटले तिथे म्हणतात राधे राधे महाराजजी, म्हणून राधे राधे श्याम मिला दे. सोपदार महाराज या ठिकाणी उपस्थित आहे आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला करून येतो. विठ्ठल विठ्ठल. माझ्यासोबत जेलरोडून आलेले आमचे राजू भाऊ निमसे, आमचे वाचवरे दाजी जे असतील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. वारकरी सिद्धांत चॅनल आहे. अजून कोणता चॅनल आहे? भक्ती चॅनल आहे. अजून प्रभा विश्व. 3 चॅनलला हे कीर्तन आता लाईव्ह चालू का नंतर टाकत येईल काय माहिती, पण 3 चॅनल या ठिकाणी आहे. भक्तिमती माता उपस्थित आहे. प्रभुप्रिय सचिन उपस्थित आहे. जगद्गुरु तुकोबाराई या अभंगाद्वारे प्रतिज्ञा करतात. प्रतिज्ञा संतांची आहे आणि प्रतिज्ञा संतांची पूर्णतेला जाते. तुम्ही आम्ही प्रतिज्ञा पूर्णतेला नेऊ इच्छितो, पण संगत संतांची नसल्यामुळे तुमची आमची प्रतिज्ञा पूर्णतेला जात नाही. पुष्कळांनी प्रतिज्ञा केल्या, तुकोबाराई म्हणतात त्यांच्या प्रतिज्ञा पूर्णतेला गेल्या नाही. उदंडची झाले जन्मोनी आम्ही
कची झाले जन्मोनिया मेले होऊनिया गेले रावरंग. तुकोबाराय म्हणतात पुष्कळ होऊन गेले. त्यांनी प्रतिज्ञा केली पण त्यांची प्रतिज्ञा सुद्धा पूर्णतेला गेली नाही. प्रतिज्ञा संतांची आहे आणि प्रतिज्ञा संतांची पूर्णतेला जात असते. या देशामध्ये 3 राजे झाले. एक राजा विदेशातून भारतात आला आणि त्यांनी प्रतिज्ञा केली मी भारताला लुटेल, एवढं लुटेल, एवढं लुटेल, एवढं लुटेल की भारतात मी पृथ्वीचा एक कण सुद्धा राहू देणार नाही. सुईच्या अग्रभावी मावीन इतकी जागा सुद्धा भारतवासियांना मी राहू देणार नाही. ही प्रतिज्ञा त्या विदेशी राजाने केली होती. त्या विदेशी राजाचं नाव होतं सिकंदर. त्या सिकंदराने प्रतिज्ञा केली पण संगत संताची नसल्यामुळे सिकंदराची प्रतिज्ञा लयाला गेली. शेवटी सिकंदराची ज्यावेळेस शवयात्रा निघाली सिकंदराने आपल्या प्रधानाला सांगितलं प्रधाना ज्यावेळेस माझी शवयात्रा या गावातून निघेल त्यावेळेस माझ्या तिरडीवरून माझे दोघं हात लटकून ठेवायचे आणि सांगायचं याद रख सिकंदर के हौसले तो अली थे लेकिन जब गया था दुनिया को छोड़ के तब दोनों हाथ खाली थे. अब ना वो हलाकू है और ना उसके साथी है, जंग जुना कोरस है और ना उसके हाथी है. ना रही है किसकी ना रहेगी किसकी, आदमी तो उसे कहते हैं मरने के बाद याद आएगी उसकी. सिकंदराने प्रतिज्ञा केली. सिकंदराची प्रतिज्ञा पूर्णतेला गेली नाही. एक राजा श्रीलंकेचा झाला. त्या श्रीलंकेच्या राजाने प्रतिज्ञा केली. तो राजा फार श्रीमंत होता. एवढा श्रीमंत होता, एवढा श्रीमंत होता की त्या राजाच्या संपत्तीचं वर्णन श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांनी केलं. तुकोबाराय म्हणतात त्या राजाजवळ किती होतं. अगदी त्या राजाचं वर्णन श्रीमंत संत तुकोबाराय करतात. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. श्रीलंकेचा राजा रावण नाव ऐकलंय तुम्ही या राजाचं, ऐकलंय ना नाव. रावण किती श्रीमंत होता. लंके माझी घरे किती ती ऐका सांगत असे संख्या जैसी तैसी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे 7 लक्ष घरे विटेबंदी. कोटी घरे तेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. एवढा श्रीमंत रावण की ज्याची कोटी घर काशा आणि तांब्याची होती. दगडबंदी चिरेबंदी विटेबंदी जाऊ द्या पण शुद्ध कांचनाची सप्तकोटी 7 कोटी घर रावणाची शुद्ध सोन्याची होती. ते आताचं सोनं नाही, आताचं सोनं नाही. शुद्ध कांचन वापरलाय शब्द. शुद्ध कांचनाची रावणाची घर ही सप्तकोटी होती. एवढा श्रीमंत रावण, एवढा श्रीमंत रावण पण या रावणाची प्रतिज्ञा पूर्णतेला गेली नाही. ही झाली लौकिक संपत्ती. घरातील संपत्ती किती होती हो. 80,000 बायका, 1 लाख पुत्र आणि 1.25 लाख नातू, 1.25 लाख बंधू. एवढी रावणाच्या घरामध्ये वोटिंग होती. काय होती एवढी वोटिंग एकट्या रावणाच्या घरामध्ये होती. म्हणजे त्याने जर एखाद्या वेळेस खासदारकी लढवली असती, तयारी केली असती, घरातून निवडून आला असता. त्याला बाहेर प्रचार करण्याकरता जाण्याची गरज नव्हती. एवढा श्रीमंत रावण पण त्या रावणाची सुद्धा प्रतिज्ञा पूर्णतेला गेली नाही. एक राजा झाला तो या महाराष्ट्राचा लाडका राजा झाला. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिज्ञा केली. प्रभू सज्जन हो, रुडेश्वराच्या दरबारामध्ये वयाचं 16वं वर्ष आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवबा प्रतिज्ञा करताय मा रुडेश्वरा मी तुझ्या दरबारामध्ये प्रतिज्ञा करतोय की या हिंदुस्थानाला हिंदवी स्वराज्य मिळवून देईल. मिळवून दिलं म्हणून तुम्ही आम्ही कीर्तनात बसलाय.
माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गात जय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गात जय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गात जय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गात गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या ढालेवरती तलवारीच्या ढालेवर रयतेसाठी वार फेरले आपल्या निगड्या छातीवर आपल्या निगड्या छातीवर कालप्रमाणे लढल मावळे भारताच्या राजावर हो माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर आणि म्हणून माझ्या राजाने जी ख्याती प्राप्त केली सज्जन हो आजही छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जर उच्चारलं तर आम्हा आणि तुम्हाला ऊर्जा प्राप्त होत असते हो कोणी माणूस कितीही निर्मळ असतो पण त्याच्या कानावरती किंवा त्याच्या मुखामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराज हा शब्द आला तर त्याच्यामध्ये एक विशेष प्रकारची ऊर्जा आणि विशेष प्रकारचं बळ निर्माण होते हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्येच बल आहे शिवराय कोणत्याच मुसलमानाचे किंवा कोणत्याच धर्माचे किंवा कोणत्याच जातीवाद्याचे कोणी विरोधक न होते छत्रपती शिवाजी महाराज अत्याचाराचे अन्यायाचे आणि क्रूरपणाचे त्या ठिकाणी विरोधी होते प्रभूप्रिय सज्जन हो म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिज्ञा केली रोहिडेश्वराच्या दरबारामध्ये रोहिडेश्वरा मी हिंदुस्थानाला हिंदवी स्वराज्य मिळून दिलं हिंदुस्तान पे राज किया क्योंकि जिस्म उसका पौलाद का था हिंदुस्तान पे राज किया क्योंकि जिस्म उसका पौलाद का था और किसी के आगे नहीं झुका क्योंकि वो मर्द मराठा शिवा हिंदू की औलाद था पुढे छत्रपती शिवाजी महाराज झुकले नाही आणि तुम्हाला मला सुद्धा झुकायची गरज नाही झुकू नका कोणासमोर झुका देवासमोर झुका संतांसमोर झुका तुमच्या आई बापासमोर झुका तुमच्या पत्नी समोर बरोबर आहे का नाही ना नाही हे शेवटचं पाडायचं नाही हा शेवटचं पाडलं म्हणजे आपण लयाला गेलो शेवटचं अजिबात पाडायचं नाही प्रभू सज्जन हो झुका छत्रपती शिवाजी महाराजांसमोर झुका माझ्या हनुमंतरायांसमोर झुका माझ्या संतांसमोर झुकायचं असेल आपल्या आई बापाच्या चरणी झुका जो मुलगा रोज आई बापाच्या चरणी झुकतो ना त्याला श्रीमंती प्राप्त होत असते हो शास्त्रात वर्णन आहे मुलाला जर विद्वान व्हायचं असेल तर त्याने रोज आईचे चरण पकडावेत आणि आईचे चरण पकडून आईची चरण वंदना करावी हे आई साहेब मला आशीर्वाद दे तो मुलगा हुशार होतो तो मुलगा विद्वान होतो आणि ज्या मुलाला श्रीमंती प्राप्ती करायची असेल त्या मुलाने रोज बापाचे पाय पकडावे कारण बापाच्या आशीर्वादाने आणि बापाच्या पुण्याईने मुलगा श्रीमंतीला प्राप्त होत असतो प्रभू प्रिय सज्जन हो म्हणून झुकायचं असेल तर संतांच्या चरणी झुकायचं असेल तर देवाच्या चरणी झुकायचं असेल तर महात्म्याच्या चरणी झुका कुठेही झुकत बसू नका आपण कुठेही झुकत बसतो म्हणून झुकतच बसतो आणि म्हणून झुकता तो वही है जिसमें जान होती है झुकता तो वही है जिसमें जान होती है और अकड़ कर रहना मुर्दों की पहचान होती है झुकतो तोच ज्याच्यामध्ये जीव असतो पण झुकावं कुठं हेही माणसाला कळायला पाहिजे कुठेही झुकतो आपण कुठेही झुकतो साधा शेवडा आमदार जरी असला भाऊ या 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 अरे हे महाराजांच्या पाया पडत नाही पण आमदाराच्या पाया पडतात बरं तो आमदाराचे दिवसभरचे कार्य बघायचे नाही आमदाराचे रात्री 12च्या नंतरचे कार्य बघायचे हा रात्री 12ला काय करतो हे लक्षात ठेवा खासदाराला झुकले नगरसेवकाला झुकले माझं कोणाशी विरोध नाही मला कोणाशीच विरोध नाही प्रभू प्रिय सज्जन हो पण झुकायचं कुठं संतांच्या चरणी झुकले नाही छत्रपती शिवाजी महाराज झुकले हिंदुत्वाच्या पुढे झुकले आई भवानी समोर झुकले म्हणून डोळ्यात आग छातीत पौलाद हीच मराठ्याची औलाद भगवे रक्त शरीराने सक्त झुकतात विजय दिल्लीचे तख्त झुकवतात हिंदू फक्त का आम्ही शिवाचे भक्त आहे म्हणून दिल्लीचं तख्त सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रासमोर झुकतं हे महाराष्ट्राची ताकद आहे प्रभू प्रिय सज्जन
माझी कर्मभूमी, माझी जन्मभूमी जरी MP ची असली, मध्य प्रदेशातील असली, तरी माझी कर्मभूमी महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राच्या मातीचा मला अभिमान आहे. माझ्या मराठाची बोलू कौतुके, अमृताती पै पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. सुरुवातीला मी म्हटलं कीर्तन हिंदी में होगा. आपण नाही असं वाटलं असेल थोड्या वेळासाठी, कुठून उचलून आणलं राहुल बोलले, राहुल बाबांनी कुठून आणलं बुवा, हिंदीमध्ये कीर्तन कसं श्रवण करायचं आता. पण असो, मला थोडी थोडी मराठी बोलता येते, जास्त नाही बोलता येत. जशी बोलता येते तशी गोड करून घ्या. विठ्ठल विठ्ठल. महाराष्ट्राच्या लाडक्या राजाने छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिज्ञा केली, ती पूर्ण केली का? जगद्गुरु तुकोबारायानं धर्मगुरु केलं, संतांची संगत लाभली म्हणून ती प्रतिज्ञा पूर्ण केली. संतांची प्रतिज्ञा पूर्णतेला जाते. नामदेव महाराजांनी एकदा प्रतिज्ञा केली होती, नामा म्हणे जरी न होते संपूर्ण, जिव्हा अवतारी न तुझ्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेव महाराजांनी प्रतिज्ञा केली होती. देवा, वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केली, चंद्रभागे तिरी ऐकल्या त्या गोष्टी, वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केली. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेव महाराजांच्या कानावरती एक चर्चा आली की महर्षी वाल्मिकाने रामायण लिहिलं, शतकोटी ग्रंथ लिहिलं. तर नामदेव महाराजांना थोडं वाईट वाटलं. बरं, नामदेव महाराजांना वाईट का वाटलं? दुसऱ्याचं चांगलं झालं म्हणून वाईट वाटलं का? समाजामध्ये बरीच अशी लोक आहेत प्रभुप्रिय सज्जन हो, ज्यांना दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहिलं जात नाही. दुसऱ्याचं चांगलं होतं म्हणून यांना वाईट वाटतं. एक माणूस डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला म्हणला का, डॉक्टर साहेब 3 दिवसापासून पोट दुखताय हो. बरं, डॉक्टर विचारू लागले, शिळं खाल्लं होतं का? अजिबात नाही. आंबट? अजिबात नाही. बारीक चावलं होतं? हो, बारीक चावलं होतं. बर, मग एसिडिटी वगैरे वाटली का? अजिबात नाही. मग पोट का दुखतं? याने सुंदर उत्तर दिलं, शेजारच्याने 2 ताली बिल्डिंग बांधली, तेव्हापासून माझं पोट दुखायला सुरुवात झाली. म्हणजे शेजारच्याचंही भलं व्हावं असं ज्याला वाटत नाही तो दुर्योधन आहे महाराज. म्हणून सांगतो तुम्हाला, भला किसी का करना सके बुरा किसी का मत करना, दुश्मन नहीं बन सकते आटे बनकर मत रहना. भला किसी का करना सके बुरा किसी का मत करना, दुश्मन नहीं बन सकते आगे बनकर मत रहना. लगा सको तो आग लगाना, आग लगाना मत सीखो, जला सको तो दीप जलाना, दिल को जलाना मत सीखो. भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो तो काटे बन जाओ. आपण कोणाचं भलं करू शकत नाही प्रभुप्रिय सज्जन हो, तर वाईटही करण्याचे नैतिक अधिकार आपल्याला कोणी दिला नाही. कोणाचं वाईटही करू नका, कोणाचं भलंही करू नका, समरसतेने जीवन जगा. दुःख में तडपो मती, सुख में भूलो मती, नाम जाए मगर नाम भूलो मती. मुरली वाले को मन से रिझाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. दुःखामध्ये माणसाने जास्त तडमडू नये आणि सुखामध्ये माणसाने जास्त फुलू नये. सुख आणि दुःख या दोन्ही परिस्थितीमध्ये माणसाने एक रस राहावं. म्हणून भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो तो काटे बनकर मत रहे. नामदेव महाराजांना वाईट का वाटलं? देवा, लहानाचा मोठा तुझ्या चरणावर झालो देवा. देवा, माझा एवढा सर्वोच्च अधिकार झाला की माझ्या हातून तू दूध पिलं. नामदेव महाराजांच्या हातून देवाने काय पिलं? दूध पिलं. तुमच्या हातून पितील का किंवा माझ्या हातून? अजिबात नाही. पण नामदेव महाराजांच्या हातून देवाने दूध पिलं. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो. काला पछड़ा कपिला गाए, दूध धुआवत नामा जाए, सोने का कड़वा दूध में भरियो, पियो नारायण आगे
धरियो ऐसा भगत मैं कब नहीं पाया नामदेव ने दूध पिलाया दूध पियो मोरे गोविंद लाला गोपाल लाला दूध पियो मोरे गोविंद लाला गोपाल लाला। देवाने नामदेव महाराजांच्यातून दूध पिलं एवढा देवाने नामदेव महाराजांच्यातून नैवेद्य भक्षण केला एवढा सर्वोच्च अधिकार नामदेव महाराजांचा होता। नामदेव महाराजांना वाईट वाटलं देवा आजपर्यंत तुझा एक देखील अभंग मी लिहू शकलो नाही देवा मी प्रतिज्ञा करतो देवा की हा नामदेव तुझे अभंग लिहिल आणि जर संपूर्ण नाही झाले तर तुझ्या पुढे जीवा उतारून ठेवील। नामदेव महाराजांची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी नामा मने हाती बांधून या वह्या लिहाया बैसले पांडुरंग स्वयं भगवान परमात्मा लिहायला बसले। कसे तरी नामदेव महाराजांचे अभंग देवाने पूर्ण केले त्या अवतारात पूर्ण झाले नाही म्हणून जगद्गुरु तो का अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येथुनिया जगद्गुरु तुकोबारायांच्या अवतारामध्ये ते अभंग पूर्ण झाले। प्रभू प्रिय सज्जन हो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की भक्ताच्या प्रतिज्ञेसाठी भगवान परमात्मा आपली ही प्रतिज्ञा मोडत असतो। भक्ताच्या प्रतिज्ञेसाठी भगवान परमात्मा सर्वस्वाने आपण भक्ता समोर असतो। भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगाद्वारे प्रतिज्ञा करतात देवा मागील जन्मामध्ये मी तुझी सेवा करत होतो वर्तमान काळामध्ये मी तुझी सेवा करत आहे आणि देवा भविष्यामध्ये देवा तुझी मला सेवा प्राप्त व्हावी म्हणून मी जन्म घेईल। अभंगाचा प्रथम तुझी चरण सेवा साधावया यादसाठी एक गोष्टी बोलतात तुकोबाराय प्रतिज्ञात्मक बोलतात तुकोबाराय यादसाठी कशासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया तुझ्या चरणाची सेवा मला अखंड प्राप्त व्हावी म्हणून तुकोबाराय म्हणतात मी जन्म घेईल। पण पहिला प्रश्न असा आहे की जन्म घेणे आणि जन्माला येणे सोपं आहे का हो? जन्म घेणे सोपं आहे का? बोला पटपट बोलत तुम्ही बोलत का नाही? तुम्हाला बडच धरून आणले का इथं? नाही ना मग बोलत जा। जन्म घेणे सोपं आहे का? जन्माला येणं सोपं आहे का? एका ठिकाणी वर्णन आहे काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मड मूत्र तुझा क्षणोक्षणा माझे सहित ओ माझे सहित कायती गर्भधरोची व्यथा नेनती कोणी माता पिता तेथे कोणी न सोडविता जीवीची व्यथा जीवजाने नाथबाबांनी श्रीमद भागवतामध्ये एकनाथी भागवतामध्ये वर्णन केलंय। गर्भधरो गर्भामध्ये जो जीव असतो त्या गर्भामध्ये असलेल्या जीवाची व्यथा तो जीवच जाणतो।
ती कोणाला कळणार नाही. जी माऊली प्रसूत होत असते, प्रसूत होत असताना तिला काय वेदना होतात हे दुसऱ्याला कळणार नाही, तिला कळेल. विद्वाने व विजानाती विद्वत जन परिश्रम नाही वंद्या विजानाती ग्रही प्रशोभ वेदनात. तिला तिच्या वेदना कळतील. प्रभुप्रिय सज्जन हो, पण जन्म घेणे सोपं आहे का? कारण आईच्या गर्भामध्ये अँड्रॉइड फोन नसतो, आईच्या गर्भामध्ये एसी नसतो, आईच्या गर्भामध्ये तकिया नसते, आईच्या गर्भामध्ये गादी नसते, रजाई नसते, लॅपटॉप नसते, आईस्क्रीम नसते. मग असते तरी काय? मग आपल्या माऊली ज्ञानोबांनी फार सुंदर वर्णन केलं. विष्टाले पचहूकडे नाकी तोंडी कृमी किडे गर्भवासीचे कष्ट गाढे कोणा पुढे सांगेल. विष्टेचा लेप जीवाच्या सहो बाजूने असतो आणि मग ते गर्भवासामध्ये जो जीव असतो त्याचं दुःख तो कोणा पुढे सांगेल? मग तो देवालाच म्हणतो, देवा सोहम देवा सोहम देवा सोहम. देवा एक वेळ एक वेळा करी या दुखावे गडे, एक वेळा करी या दुखावे गडे. ओ देवा एक वेळेस, देवा माझी प्रार्थना आहे तुला, देवा एक वेळेस मला आईच्या गर्भाच्या बाहेर काढ. देवा देवा स्वहम देवा स्वहम देवा स्वहम. मी तुझी भक्ती करेल देवा. आईच्या गर्भाच्या बाहेर आल्यानंतर मी तुझी भक्ती करेल. हा जीव प्रतिज्ञापर आहे. देवा मी तुझी भक्ती करेल. मला एक वेळेस आईच्या गर्भाच्या बाहेर काढ. भगवान परमात्मा याची विनंती श्रवण करतो आणि याला गर्भाच्या बाहेर काढतो. पण गर्भाच्या बाहेर आल्यानंतर वारा मायेचा लागला, जीव बदलून गेला. याला मायेचा वारा लागतो. आता ही माया कशी आहे? दैवी हैषा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ये प्रबध्यन्ते माया मेतात करंदिते. याचं ट्रान्सलेशन माऊली ज्ञानोबांनी मराठीत केलं. आता महादादी ही माया उतरुनी धनंजया मी होये जी आया कैसे निये. ही सत्व रज आणि तम त्रिगुणात्मक गुणाने बनलेली माया एवढी बलिष्ठ आहे, एवढी बलिष्ठ आहे, एवढी बलिष्ठ आहे. ज्याने या मायेला निर्माण केलं त्याला सुद्धा ही माया केव्हा केव्हा ग्रासत असते. विश्वव्यापी माया तिने विश्वव्यापी माया तिने झाकुडली छाया सत्य गेले भोड्यावरी अविद्येची चाले थोरी. विश्वाला व्यापणारी माया तिने काय केलं? सत्याला सुद्धा ग्रासलं. मग सत्य कोण आहे हो? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा वेला जगदाकार. श्रीमद भागवतामध्ये सत्यम परम धीमहि भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला सत्य म्हटलं. सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. भगवान परमात्मा कसा आहे? सतघन चितघन आनंद घन तो परमात्मा विश्वाची उत्पत्ती करतो आणि वेळ आल्यावर विश्वाचा सहारही करतो. तो परमात्मा दैविक आणि भौतिक आध्यात्मिक आदिभौतिक आदिदैविक तापाचं निवारण करतो. त्या परमात्म्याला शुभदेवजी म्हणतात मी वंदन करतो. असा तो परमात्मा कसा आहे? सत्य आहे. पण सत्य असणारा परमात्मा घोड्यावरती गेला, घोडेपणावरती गेला. या सत्य असणाऱ्या परमात्म्याला या मिथ्या असणाऱ्या मायेने ग्रासलं. मा म्हणजे आहे आणि या म्हणजे नाही. जी नाही ती माया तरी तिने सत्य असणाऱ्या परमात्म्याला ग्रासलं. कधी कधी प्रश्न निर्माण होतो, सुज्ञ ऐकणारे प्रश्न निर्माण करतील, महाराज जीव ब्रह्मस्वरूप आहे, ब्रह्माचा अंश आहे आणि तुम्ही पूज्य डोंगरेजी महाराजांनी भागवतात वर्णन केलंय की जीव ब्रह्मस्वरूप असल्यामुळे
ब्रह्माचा अंश असल्यामुळे ब्रह्म कसा है, जो माया से परा है उसे ब्रह्म कहते हैं, और जो माया के अधीन है उसे जीव कहते हैं। जो माया से परा है वो ब्रह्म तत्व है, और जो माया के अधीन है वो जीव तत्व है। मग जीव तत्व मायेच्या अधीन आहे, पण ब्रह्म तत्व मायेच्या अलिप्त आहे। मग ब्रह्मतत्वाचा अंश असणारा जीव, ममे अंशो जीवलोके जीवभूत सनातन मनसष्टानी इंद्रियानी प्रकृतिस्थानी कर्षती। मग ब्रह्माचा अंश असणारा जीव, ह्या जीवाला ही माया का ग्रास करत असते? आपण तर म्हणतोय ना की ब्रह्म मायेच्या अलिप्त आहे। मग ब्रह्म आणि जीव, हा ब्रह्माचा अंश असणारा जीव, ब्रह्म आणि जीव वेगवेगळे नाही, कारण तो ब्रह्माचाच अंश आहे। आणि जगाचा विचार केला, जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात सर्वम खल्विदम ब्रह्म, माझ्यात ब्रह्म, तुमच्यात ब्रह्म, जडात ब्रह्म, चेतनात ब्रह्म, सर्वांमध्ये ब्रह्म व्याप्त आहे। मग ही माया ब्रह्माचा अंश असणाऱ्या जीवाला का ग्रस्त असते? याचं एकमेव उत्तर देतो, एक साधारण उदाहरण देतो, ऐका। आमच्याकडे तुमच्याकडे नाही हा, आमच्याकडे अक्षय तृतीया आली की एक खेळ खेळतात। पुरुष मंडळीला माहिती आहे तो खेळ, तुमच्याकडे बोलतो। आमच्याकडे अक्षय तृतीया आली की एक खेळ खेळतात। त्या खेळामध्ये 52 पत्ते असतात। किती? बोलत नाही तुम्ही खेळत नाही का? खेळतात ना राहुल बाबा? आता एक 6 दिवसापूर्वी माझी कथा टुकली भुसावळला, श्रीमद भागवत कथा। खूप लोक येऊन बसायचे कथेमध्ये, पण त्या गावातले 10 म्हातारे मंदिराच्या पारावरती चालू त्यांचं, ते कथेत यायचे नाही। पूर्ण गाव यायचं कथेमध्ये, पण ते 10 म्हातारे काही यायचे नाही, कारण त्यांचा रोजचा नियम होता। परेल काय म्हणतात त्याला, मला काय माहित नाही। पुढे 52 पत्ते असतात बरं का कोंबडे दादा? किती? 52 पत्ते। त्या 52 पत्त्यांमध्ये एक पत्त असं असतं जे कुठंही बसतं, त्याचं नाव काय? कोणतं? जोकर। जोकरला वाटलं जोकर कीर्तनात येतो, आणि जोकरला वाटलं जोकर घरी झोपतो। जोकर घरी झोपतो, जोकर कुठेही बसतो। जोकराला काही काम नाही महाराज, जोकर कुठेही बसतो। पण या 52 पत्त्यांमध्ये जोकर जरी कुठेही बसत असला तरी या 52 पत्त्यांमध्ये सर्वात भारी पत्त कोणतं? सर्वात भारी पत्त या 52 पत्त्यांमध्ये सर्वात भारी पत्त कोणतं? एक्का। शाबास बाबा, तुमची प्रॅक्टिस चांगली झाली। या 52 पत्त्यांमध्ये सर्वात भारी पत्त एक्का आहे। काय आहे? एक्का। पण एक्का जरी भारी असला तरी एक्क्यावरती हुकमाचं पत्ता असते, ते कोणतं? बोला पटापट। हा, दुरी, बरोबर ना? दुरी, कोणीतरी बोललो दुरी, राईट, दुरी। म्हणजे एक्का किती भारी असला तरी हुकूम कोणाचा? दुरीचा। एक्का किती भारी असला तरी हुकूम कोणाचा? दुरीचा। असं नाही कळलं तुम्हाला? अभिनयाने सांगतो, एक्का किती भारी असला तरी हुकूम कोणाचा? काही माणसं म्हणतात महाराज आम्ही वाघ आहे, वाघ। मी म्हटलं का तुम्ही जर वाघ आहे तर घरामध्ये बायकोला कशाला घाबरता? तो म्हणतो महाराज तुमचं खरं आहे, आम्ही वाघ आहे पण ती नवरात्रातली दुर्गा आहे। आम्ही जरी वाघ असलो तरी ती नवरात्रातली दुर्गा असल्यामुळे आमच्या पाठीवर बसते। आली आली ग नवरात्र आली, माझी दुर्गा सजून आली, माझी दुर्गा सजून आली, माझी दुर्गा सजून आली, आली आली ग नवरात्र आली, माझी अंबा सजून आली। मग एक्का किती भारी असला हुकूम कोणाचा? आता आम्ही कीर्तनाला, आता बघा कंटिन्यू 4 कथा बाहेर आहे, निळोबा बाबा मी, आणि तुम्ही पण सुद्धा बाहेरच आहे। मग आपल्या घरी कसं होत असते? तुमच्याच घरचं नाही, आमच्या घरची तसंच आहे।
मी परवा निघालो नाशिकला यायला. माझी पत्नी पदर हातात घेतला. हात काढी लागली आमचं कोणीच नाही. चालले आम्हाला सोडून. आता आले होते, कालच आले होते, आज पुन्हा चालले. असा पदर. म्हटलं तुला मला परमार्थ करू द्यायचा की नाही? खुशाल चेटा. चेटा म्हणजे हा आमच्याकडचा शब्द आहे. चेटा म्हणजे गाडी लावा. हे तुमच्याच घरचं नाही, आमच्याही घरचं आहे. प्रभू की सज्जन. आणि मग दृष्टांत मला संपला. सिद्धांत असा आहे, यक्का भारी आहे पण यक्क्यावरती हुकूम दुरीच आहे. तसा जीव ब्रह्मस्वरूप आहे, ब्रह्माचा अंश आहे, जीवच ब्रह्म आहे. पण दुरी रूपी माया या जीवाला ग्रासत असते. म्हणून हा जीव मायेच्या अधीन जातो. आणि म्हणून वारा मायेचा लागला, जीव बदलून गेला. मग जीव बदलला आणि जीवाचा शब्दही बदलला. देवा कोहम कोहम कोहम. कोणी म्हटलं होतं मी तुझं भजन करेल. आता हा जीव बेईमान झाला. मग देव म्हणतो घाबरू नको पठ्ठ्या. तारुण्यात येतो. तारुण्यामध्ये विषयाचे डोहाळे, विषयाचे लाडू मनामध्ये फुटतात. लग्न होतं. लग्नानंतर तुम्हाला माहिती आहे बघा तुम्ही कशा. लग्नानंतर मग आधी माया आधी शक्ती घरी येते. मला कोणीतरी प्रश्न केला, राहुल बाबा नवरदेवाला हळद का लावतात? बाबाजी नवरदेवाला हळद का लावतात? मी सहज उत्तर दिलं, नवरदेवाला हळद एवढ्यासाठी लावतात की नवरदेव गोरा दिसावा, कोणता दिसावा, चांगला दिसावा, छान दिसावा. त्याने मला प्रति उत्तर दिलं, महाराज तुमचं उत्तर चुकीचं आहे. नवरदेव एखाद्या वेळेस गोरा असला तर गोरा चांगला दिसेल, पण तो जर काळा असला तर तो पिवळा दिसेल. मग कसं होईल? मग हे काही उत्तर त्याला पटलं नाही. मग मी त्याला उत्तर दिलं, म्हटलं का रे तू बडी बघितलाय का? बडी 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 द्यायचा असला, एखाद्या मातेला बडी द्यायचा असला तर 1 दिवसापूर्वी बोकडाला लोक काय करतात? एका दिवसापूर्वी त्याला चारा खाऊ घालतात, त्याला न्हाऊ घालतात, त्याच्या अंगावरती हळदीचे छापे मारतात, त्याच्या मस्तिष्कावरती कुंकवाची बोटं लावतात आणि दुसऱ्या दिवशी त्या बोकडाला मरी मायला चढवतात. तुमच्याकडे कोणती माय असते? मरी माय असते ना? बरोबर बोलतोय मी? हा. दुसऱ्या दिवशी त्या बोकडाला मरी मायला चढवतात. तशीच ही प्रोसेस आहे. 1 दिवस आधी नवरदेवाला न्हाऊ घालतात, त्याच्या अंगाला हळद लावतात, त्याच्या मस्तिष्काला कुंकवाची बोटं लावतात आणि दुसऱ्या दिवशी त्याला आधी माया आधी शक्तीला बडी चढवतात. ही सेम प्रोसेस आहे. सेम प्रोसेस आहे. मग बडी चढला. वयाच्या 25व्या वर्षी काय चढतो? हा बडी चढतो. वयाच्या 25 नंतर याला मग छोटी सी नन्ही सी प्यारी सी आधी मग पाळणं घालतो याच्या घरामध्ये. मग ची सुरू होते प्रभू सज्जन. आणि मग वयाच्या 50व्या नंतर 50 वर्ष झाल्यानंतर कोणतं वर्ष लागते हो? 1 अधिक 1 म्हणजे वयाचं 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर माणसाने कुठं जावं निरो बाबा? वनात जावं. 1. पण तुम्ही जातात का वनात? जात नाही ना? जाऊ द्या, नका जाऊ. न लगते सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. भगवान परमात्मा तुमच्या घरी सुखाने येईल. फक्त त्याचं चिंतन निष्ठेने करा, भावाने करा, श्रद्धेने करा. मग 51 वर्ष लागलं की मग भजन कर भरी जवानी में, बुढ़ापा किसने देखा है, बुढ़ापे में अंधे हो जाओगे, दरस तुम कर नहीं पाओगे, दरस करो भरी जवानी में, बुढ़ापा किसने देखा है, भजन कर भरी जवानी में, बुढ़ापा किसने देखा है, बुढ़ापे में लंगड़े हो जाओगे, मंदिर तुम चल नहीं पाओगे, मंदिर चल भरी जवानी में, बुढ़ापा किसने देखा है. मग म्हातारपणाची अवस्था येते. आता म्हातारपणाची अवस्था कशी असते? आता आपण पांगडा बोलू. मत नाही हात पाय, डोळा पडली झापड, मत नाही हात पाय, डोळा पडली झापड, मत नाही हात पाय, डोळा पडली झापड, मत नाही हात पाय,
लाल आणि शेपूळ नाकमुख नरू लागले लाल आणि शेपूळ नाकमुख नरू लागले लाल आणि शेपूळ नाकमुख नरू लागले लाल आणि शेपूळ सोनारी गती धावली अवघ्या गती हार हारे सोनारी गती धावली अवघ्या गती हारे सोनारी गती धावली अवघ्या गती हार हारे तुम्ही पिंगडा ऐकला असेल या चालीत, बांगडा ऐकला नसेल. बांगडा म्हणणारा महाराष्ट्रातला पहिला कीर्तनकार आहे या चालीवर. असं असं पण काही नाही, काही नाही. हे आम्ही एका दुसऱ्याचं घेत असतो, काही नाही, हे काही प्रॉब्लेम नाही. मत नाही हात पाय डोळा पडली झापड करणं हे बधीर झाले वाचा बोले बोबड. हात पाय चालत नाही म्हातारपणामध्ये. शेजारी म्हणतात, शेजारी म्हणते मरे ना का मेला आणीला कंठाळा येणे अम्मा. आपल्या घरातील तर कंटाळतातच, पण शेजार सुद्धा कंटाळतात. कारण म्हाताऱ्याने थुकून 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 $5 $10 एवढे टाकलेले असतात. कळलं ना तुम्हाला? $5 तुम्हाला कळतं ना? हा, एवढे टाकलेले असतात प्रभू प्रिय सज्जन हो, की शेवटी घरचे कंटाळतात आणि मग घरचे सुद्धा म्हणतात हा कधी मरेल. शेजारी म्हणती मरे ना का मेला आणीला कंटाळा येणे आम्हा. खोबऱ्याची वाटी झाले असे मुख गडत असे नात असले शेपटी. मग याला जर म्हटलं बाबा, ओ बाबा म्हणा बरं राम, हा म्हणतो लाम लाम राम लांब, म्हणजे राम याचा लांब जाऊ लागला का? तारुण्यामध्ये आणि राम म्हटलं नाही म्हणून राम याचा लांब जाऊ लागला. शबरीला बघा ना तुम्ही, रामा रामा रटते रटते बिबी रे उमरिया. रामा रामा रटते रटते बिबी रे उमरिया. रघुकुल नंदन कब आओगे, रघुकुल नंदन कब आओगे, मिलन की नगरिया. रामा रामा रटते रटते बिबी रे उमरिया. मैं शबरी भिलनी की जाई भजन भाव नहीं जानू रे, भजन भाव नहीं जानू रे. रघुकुल नंदन कब आओगे, भिलन की नगरिया. रामा रामा रटते रटते बिबी रे उमरिया. शबरीने पूर्ण आयुष्य भगवान प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणामध्ये घालवलं. तुम्ही आम्ही सुद्धा घालवा, कारण नाम हे आधार आहे महाराज. कलियुग केवल नाम आधारा, सुमीर सुमीर भवंतर ही तारा. नाम जपत चाला, नाम जपत चाला. अवस्था काय आहे? मज नाही हात पाय डोळा पडली झापड कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड. वाचेने बोबड बोलतो, कानाने ऐकू येत नाही. याला तर आपण जर म्हटलं याला बाबा जेवले का, हा म्हणून तुम्ही चहा प्यालो, म्हणजे याला ऐकू येत नाही, याला श्रवणाला ऐकू येत नाही. मग अवस्था काय आहे प्रभू प्रिय सज्जन हो? अवस्था, शरीर जसं तुमचं आता 25 वर्षामध्ये आहे, वयाच्या 40व्या वर्षी ते शरीर तसं राहणार नाही. आज जवानी परितराने वाले कल पछताएगा, जड़ता सूरज धीरे धीरे ढलता सूरज धीरे धीरे ढल जाएगा, सूरज धीरे धीरे
उद्या दिसणार नाही, उद्या जे दिसू ते परवा दिसणार नाही. आज सौंदर्य आहे पण वयाच्या 50व्या नंतर ही सौंदर्य जाईल. प्रभू ते सज्जन हो. एक मावशी बाजारात गेली. बाजारात गेल्यानंतर आरशांचं दुकान होतं. आरशांच्या दुकानावरती ती मावशी गेली आणि आरशावाल्याला ती मावशी म्हणू लागली, अरे आरशेवाले दादा. काही काही लोक खूप शुद्ध बोलतात पण येडपट असतात. काही काही लोक खूप शुद्ध बोलतात पण येडपट असतात, त्यांना काहीच अक्कल नसते. राहुल बाबा, मी ब्रह्मपूर वरून म्हणजे बरहानपूर वरून पुण्याला कीर्तनाला गेलो. कात्रज मध्ये 750 किलोमीटर अंतर कापलं गाडीने. पुण्याला गेलो बरं का. 750 किलोमीटर अंतर कापलं. गेलो. जे माझे कीर्तनाचे यजमान होते त्यांच्या घरी गेलो. द्वारावर गेलो. डोरबेल वाजवली. त्या ताईने दार उघडलं आणि मग ती पुण्याची भाषा तुम्हाला माहिती आहे. आलात महाराज आपण? म्हटलं हो. या 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 बसा बसा. महाराज आपण पाणी घ्याल का? म्हटलं नाही, नदीहून पिऊन आलोय. महाराज दमले असाल, थकले असाल. म्हटलं नाही, एरोप्लेनचं तिकीट होतं माझं. थेट मी पुण्यालाच उतरलो. बरहानपूरवरून पुण्यालाच उतरलो. बरं महाराज आपण चहा घ्याल का? आता मला सांगा, 750 किलोमीटरचं अंतर कापून मी पुण्याला गेलेलो आहे. मला भूक लागली नसेल का? मला तहान लागली नसेल का? पण येडपट पुन्हा बघा. महाराज आपण चहा घ्याल का दूध घ्याल? दुधामध्ये बोर्नविटा टाकू का मी? म्हटलं एंडो सरपान टाक, काही टाकू नको. महाराज जेवण करता का? जेवण? म्हटलं हो ताई जेवण करतो, खूप भूक लागली. काय खाल हो महाराज? म्हटलं गवत. महाराज तुमचं लग्न झालेलं दिसतं. म्हटलं तुला कसं माहिती? चेहऱ्याहून. म्हटलं माझा चेहरा एवढा तेजी नाही का? लग्न झालेलं आहे तुमचं? म्हटलं हो. मग तुम्हाला बायको असेल ना? हो. म्हटलं नाही, वगार आहे वगार. एवढे शिकलेली लोक निवड येण्यासारख्या गोष्टी करतात महाराज. तशी ही माऊली खूप शिकलेली होती राहुल बाबा. ती आरशाच्या दुकानात गेली आणि आरशाच्या दुकानात गेल्यानंतर आरशावाल्याला म्हणते, का रे आरशेवाले दादा कितीला दिला रे आरसा? तो म्हणू लागला, मावशी 50 रुपयाला. कारण 2023 आहे. 50 रुपयाला आरसा दिला. बर बर बर. मग तिने आरसा उचलला आणि आपलं तोंड त्या आरशात पाहिलं आणि ते आरशावाल्याला शिवाय घालू लागली, बावडट कोणीकडचा, येडा कोणीकडचा, तुला कळत नाही का रे? एवढा हारसा? अरे हारसा 20 रुपयाला मिळायचा आजच्या 25 वर्षापूर्वी. 20 रुपयाला मिळायचा आजच्या 25 वर्षापूर्वी. आणि त्याच्यामध्ये तोंड सुद्धा छान छान दिसायचं बरं का. त्या आरशामध्ये तोंड कसं दिसतंय रे? बावडट कोणीकडचा, मेला, तुला कळत नाही का? तोंड कसं दिसतंय? आरशावाल्याने फार सुंदर उत्तर दिलं, मावशी हो मावशी 25 वर्षापूर्वी तू सुद्धा छान दिसायची. आरसा तोच आहे पण मॉडेल बदललं, फूल बदललं. का? तुला जरीने ग्रासलं, तुला वृद्धत्वाने ग्रासलं म्हणून तुझा चेहरा पडला, म्हणून आरशात तुला चेहरा वेगळा दिसतोय. म्हातारपणाची अवस्था काय आहे? मज नाही हात पाय, डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले कुबड, नाक मुख गडू लागले, लाड आणि शमुड, श्वानापरी गती झाली. मग माणसाची गती कुत्र्यासारखी होत असते. अवघे करती हाड हाड, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. मग जन्माला येणे सोपं नाही, बरं मरणं सोपं आहे का हो? यमाचे किंकर मारिती थोडीती थोडीती निष्ठूर, 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 मारिती थोडीती थोडीती निष्ठूर. यमाचे किंकर बहु सारं, यमाचे किंकर बहु सारं, यमाचे किंकर बहु सारं, यमाचे किंकर बहु सारं. मारिती थोडीती थोडीती निष्ठूर, मारिती थोडीती थोडीती निष्ठूर, मारिती थोडीती थोडीती निष्ठूर, मारिती थोडीती थोडीती निष्ठूर. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. आता हरिभक्ती करा, तुम्हाला परलोकामध्ये कामा येईल. यमाची यातना तुम्हाला होणार नाही. आमच्या
पितामह भीष्माचार्यांनी भगवान परमात्म्याला काही विशिष्ट गोष्टी मागितल्या. काय मागितल्या? थोडा इको द्या, तुमचा आवाज द्या. आमचे भीष्माचार्य देवाला मागतात, तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा तेच मागावं. इतना तो करे ना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम ले कर जब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंशीवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. पितामह भीष्माचार्यांनी भगवान परमात्म्याला फार सुंदर मागितलं, देवा कोणत्याही पवित्र स्थळी माझा मृत्यू आला, देवा श्री गंगा जी का तट हो, जमुना का बंशीवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. आणि भगवंता ऐका ना, ज्या वेळेस माझा प्राण कंठामध्ये येईल देवा, त्यावेळेस मला यमाची यातना होऊ नये. जब कंठ प्राण आवे, कोई रोग ना सतावे, यम दर्शना दिखावे, जब प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. इतना तो करे ना स्वामी जब प्राण तन से निकले. तुम्ही आम्ही सुद्धा देवाला हेच मागा, देवा कोणत्याही पवित्र स्थळी आमचा मृत्यू जरी आला तरी आम्हाला आम्ही कुशाल मरण पत्कारू देवा, पण तुझं नाम आमच्या मुखात असावं, त्यावेळेस आमचा मृत्यू यावा. आणि हे वर्ष हिंदूंसाठी मरण जरी आलं तरी पत्कारायचं माझ्या प्रभुप्रिय सज्जन हो. कारण या ठिकाणी जेवढे माझे प्रभुप्रिय सज्जन बसलेले आहे, हे सर्व भगवान प्रभू रामचंद्राच्या मंदिराचे साक्षीदार होणार आहे. मरण जरी आलं तरी पत्कारा. तुम्हाला कोणीतरी स्वाभिमानाने विचारेल, का हो तुमचा आजोबा तुमची आजी कोणत्या वर्षात गेली होती? तुम्ही स्वाभिमानाने सांगाल, ज्यावेळेस माझे रामराय अयोध्येमध्ये त्यांच्या महलामध्ये विराजमान झाले होते, त्याच वर्षी माझा आजोबा गेला, त्याच वर्षी माझी आजी गेली. हे मरण स्वाभिमानाचं ठरेल. तुम्ही साक्षीदार आहात राम मंदिराचे. या ठिकाणी बसलेले समस्त मायबाप, समस्त प्रभुप्रिय सज्जन, समस्त वारकरी मायबाप, सर्व तुम्ही साक्षीदार आहात रामरायाच्या मंदिराचे. साधू संतांनी, कार सेवकांनी, हजारो योद्ध्यांनी राम मंदिरासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली प्रभुप्रिय सज्जन हो. त्यावेळेस 2021 पासून तर 2024 पर्यंत राम मंदिराची प्रोसेस सुरू होते, त्या ठिकाणी सुरुवात होते. आणि 2024 मध्ये राम मंदिर पूर्णतेला गेलेलं आहे. आणि येणाऱ्या 22 जानेवारीला 2024च्या दिवशी माझे राघवेंद्र सरकार त्या राम मंदिरामध्ये त्यांच्या महलामध्ये विराजमान होणार आहे. आणि म्हणून त्या दिवशी सर्वांनी आपापल्या द्वारामध्ये रांगोळ्या घालायच्या, दिवे लावायचे, आपल्या घरावरती लाइटिंग्स टाकायच्या आणि जयकारा करायचा, प्रभू रामचंद्र भगवान की. जशी आपण दिवाळी साजरी करतो ना, दिवाळीपेक्षाही मोठा सण 22 तारखेला होणार आहे. आणि विनंती तुम्हाला, ही 22 तारीख दरवर्षी अशी साजरी करायची. कारण तुम्हाला माहिती आहे आपण दिवाळी का साजरी करतो? रामराय वनातून घरी आले होते म्हणून आपण दिवाळी साजरी करतो. मंदिर कधीच बनलं असतं राहुल बाबा, मंदिर कधीच बनलं असतं, पण तुम्ही आम्ही संघटित नव्हतो. हा, अरे हम में इतनी ताकत है प्यारो कि हम गुलाब को भी कमल बना सकते थे.
सारे जगत में भगवा ही भगवा लहरा सकते थे, लेकिन 2014 तक हम हिंदुओं में एकता नहीं थी, वरना अयोध्या की क्या बात है, हम पाकिस्तान में जाकर राम मंदिर बना सकते थे। एवढी तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये पावर आहे। माझ्या देशाचा जो तरुण आहे ना, त्याच्या धमन्यांमध्ये रक्त आहे पण ती थिजलाय, आणि माझ्या देशाचा प्रत्येक तरुण पेट्रोल मध्ये भिजवलेला गोळा आहे, त्याला जर भिंगी लागली तर आग लागल्याशिवाय राहणार नाही। पण असं आहे, वाणी में धार है तलवार में भी धार है, वाणी में धार है तलवार में भी धार है, फिर भी हम शांत है क्योंकि हमें श्री राम के संस्कार है। आणि म्हणून प्रभु प्रिय सज्जन हो, ये जमाना हिंदुओं को मिटा देना चाहता है, ये जमाना हिंदुओं को मिटा देना चाहता है, लेकिन जमाने में वो दम नहीं, क्योंकि जमाना हमसे पैदा हुआ है, हम जमाने से। हे वर्ष हिंदूच्या अस्मितेचं वर्ष आहे, हे वर्ष हिंदूचा स्वाभिमानाचं वर्ष आहे, हे वर्ष हिंदूचा स्वाभिमान आहे। येणाऱ्या 22 जानेवारीला 2024च्या दिवशी सकल हिंदू समाजाने रामरायाच्या आगमनाची तयारी करायची। सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार आए हैं, आणि त्या दिवशी एकच नारा पाहिजे, हर घर में अब ये कहना, हर घर में अब ये कहना, एक ही नारा गूंजेगा, अरे भारत का बच्चा कि पाकिस्तान को हिला दे। जोर से बोलो जरा, जय श्री राम। वाह 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 वाह, टाळ्या वाजवा तुमच्यासाठी, तुम्ही तुमच्यासाठीच टाळ्या वाजवा, कारण तुमचा आवाज ऐकून मी दंग झालो, गदगद झालो। असाच आवाज कायम असू द्या, आणि असाच आवाज घरात असू द्या। अरे हर घर में अब ये कहना गूंजेगा, भारत का बच्चा बच्चा जय श्री राम। 33 कोटी देवांचा राजा इंद्र आहे, तसा भारताचा राजा नरेंद्र आहे, हे एवढं लक्षात ठेवायचं। म्हणून किमान आता मी कोणा राजकीय पक्षामध्ये बोलत नाही, किमान 10-15 वर्ष गप्प बसायचं सर्वांनी, विठाल विठाल। सर्वांनी 22 तारखेला हे स्वाभिमानाचं वर्ष आहे, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधा, तुकोबाराई प्रतिज्ञा करता देवा, तुझ्या चरणाची सेवा साधण्याकरता मी जन्म घेईल। मग तू म्हणाला काहू महाराज, देवाच्या चरणामध्ये असं काय आहे की देवाच्या चरणाची सेवा साधण्याकरता तुकोबाराई जन्म घेतात? पण पहिला मुद्दा असा आहे, टाइम झाला ना आपला, टाइम झालेला आहे, 2 मिनिटं गेले फक्त। पहिला मुद्दा असा आहे, मला पहिलं चरण सोडायचं आहे आणि सेवा आठवायची आहे, बाकीचे चरण बघू, वाचलो जगलो तर बघू। तर पहिला मुद्दा असा आहे, तुकोबाराई म्हणतात मी जन्म घेईल। जन्माचा विचार केला, जन्म सर्वात खालची स्टेप आहे, आणि मोक्षाचा विचार केला, मोक्ष सर्वात उंच टोक आहे, जन्म सर्वात खालचं टोक आहे। ज्या तुकोबारायांना मोक्ष प्राप्त झालाय ते तुकोबाराई म्हणतात, देवा मोक्ष तुमचा देवा, दुर्लभ तो ठेवा, मोक्ष पद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे योगायोगी। ज्या तुकोबारांना मोक्ष प्राप्त झालाय ते तुकोबाराई जन्म घेण्याचं का म्हणतात?
एखाद्या ग्रामपंचायतीच्या सदस्याला वाटायचं मी सरपंच व्हावा, एखाद्या सरपंचाला वाटावं मी सभापती व्हावा, सभापतीला वाटावं मी आमदार व्हावा, आमदाराला वाटावं मी खासदार व्हावा, खासदाराला वाटावं मी मंत्री व्हावा. पण मंत्र्याला जर वाटलं की मी पुन्हा ग्रामपंचायतीचा सदस्य व्हावा, चालेल का? माणसाने खालून वर जावं, वरून खाली येऊ नये. इकडे आहे असं नाही ना, माणसाने खालून वर जावं, वरून खाली येऊ नाही. मग का हो, तुकोबारांना मोक्ष प्राप्त आहे, पण ते तुकोबाराय म्हणतात मी जन्म घेईल कशासाठी? यासाठी तुझी चरण सेवा साधाव्या. मग भगवान परमात्माच्या चरणारविंदावरती असं काय आहे? तर भगवान परमात्माच्या चरणारविंदामध्ये सर्व सुख आहे. गोड तुझे रूप घोड तुझे ना देई मज प्रेम सर्व, तुका म्हणे काही न मागो अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. भगवान परमात्माच्या चरणारविंदावरती सर्व सुख आहे. पण अजून काय आहे? एकदा का देवाच्या चरणावर मन लागलं, आता कोठे धावे तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला ते आनंद, आता कोठे धावे तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देवा. एकदा हे मन तुमच्या चरणावरती लागलं की भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद. मग तुमच्या चरणावरती हे मन लागलं की पुनरुपी जन्मम पुनरुपी मरणम पुनरुपी मी पडणार नाही. पण देवा तुझी चरण सेवा सखाव्या, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिन लोटांगण महाद्वारे. सर्वांनी भारतीय बैठक मध्ये बसायचं, हाताने टाळी, मुखाने परमात्म्याचं गोड चिंतन. विठोबा घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधाव्या, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. नियम असा आहे की कीर्तनाचं ज्ञानदेव तुकाराम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उठायचं नाही. जो उठला तो पुढच्या जन्मात बेंडूक होऊन येतो. काय होऊन येतो? हे प्रमाणित आहे. कीर्तनी बडबड करेल जे कोणी बेंडूक होऊन येईल जन्मा, कीर्तनातून उठून जाईल जो कोणी बेंडूक होऊन येईल जन्मा, असं प्रमाण आहे. कीर्तनातून उठून जाईल जो कोणी बेंडूक होऊन. मग बेंडूक व्हायचं असेल आणि बेंडूक झाल्यानंतर तुम्हाला गती माहिती आहे, कुठं पडावं लागतं? जाऊ नका प्लीज. झालेली सेवा आई साहेब मुक्ताबाई, संत निवृत्तीनाथ महाराज आणि सकल संतांच्या चरणी समर्पित करून, श्री मारुतीरायांच्या चरणी समर्पित करून, सर्व संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देण्याच्या आधी मी काही मोठा कीर्तनकार नाही. आमच्या आदरणीय श्री राहुल महाराजांचं प्रेम होतं, त्यांच्या प्रेमाने मला आकर्षित करून या ठिकाणी आणलेलं आहे. मी कडा कुसरी काही जणीने बोली तो वचन अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. आणि म्हणून आमच्या राहुल महाराजांनी एक संधी मला दिली, ही सेवा मला दिली मारुतीरायांची. मी त्यांचा ऋणी राहील. आणि सूचना झाल्याशिवाय कोणी उठू नका. समस्त टाळकरी मंडळी या ठिकाणी आमचे आदरणीय हरिभक्तीपारायण गायनाचार्य निरोबाराय महाराज असतील, आमचे योगेश महाराज असतील, आदरणीय श्री सचिन महाराज असतील, विनेकरी बाबा असतील, बालगोपाल, छोटी छोटी गैया छोटे 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 सोने आगे आगे गैया पीछे पीछे बाल, बीच में मेरो मदन गोपाल, घास खाए गैया कभी गाल, माखन खायो मेरो मदन गोपाल. छोटी 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 गैया छोटी छोटी बाल, आणि हे मदन गोपाल कोणाचे माहिती का? आमच्या सचिन बाबांचे. एकदा टाळ्या वाजवा. कसं जमलं बरं का?
आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल बीच में मेरो मदन गोपाल. आहे की नाही बरोबर? इकडून गोपाल आणि मध्ये मदन गोपाल. तर हे निवृत्ती राया 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 सोपान मुक्ताबाई ध्यान सजया निवृत्ती राया 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 सोपान मुक्ताबाई ध्यान सजया निवृत्ती राया 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 सोपान मुक्ताबाई ध्यान सजया 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 निवृत्ती राया 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 राधे कृष्ण की ज्योति अलौकिक तीनों में छाई रही है. कृष्ण को गोकुल से राधिका बरसाने की बुलाई रही है. राधे कृष्ण की ज्योति अलौकिक तीनों में छाई रही है. तुमच्या आशीर्वादाने बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. छान ती प्रसारित करायचं मी स्टुडिओ मध्ये त्याला केलेलं आहे चांगलं, म्हणजे आवाज चांगला असताना आता खूप आवाज बसलेला आहे. तर ते महाराज रिंगटोन येईल म्हणून कृपया सर्वांनी ही रिंगटोन नाशिक जिल्हेकरांनी म्हणजे नाशिककरांनी सुद्धा ही रिंगटोन आपल्या मोबाईलला लावायची आहे. चांगली वाटली तुम्हाला? गोड वाटलं की नाही? खरं बोलायचं बरं का? मी इथं आहे म्हणून हो असं नाही करायचं, खरंच बोलायचं. खूप गोड आहे, खरंच गोड आहे. मला आवडत होते मनापासून. निवृत्ती असं वाटतं तर म्हणतच राहावं. निवृत्ती रायांचं नामचिंतन केल्यानंतर माणूस निवृत्तच होतो हे लक्षात ठेवा. हा निवृत्तच होतो. निवृत्ती राया निवृत्ती राया निवृत्ती राया आपोआप म्हणतो महाराजा. काही हरकत नाही. झालेली सेवा आई साहेबांच्या चरणी प्रार्थना समर्पित करतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान